हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो। ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री गुरुदेवताय नमः, ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे। माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, येत्या बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे। त्याआधी एक महत्त्वाचे व्रत आपल्याला पूर्ण करायचे आहे। ते हे व्रत आपण आचरणात आणायचे की नाही याबद्दल मी विषय बोलणार आहे। मित्रांनो, हरतालिका व्रत हे हरतालिका व्रत येत्या मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे। शालिवान शके 1947, विश्वासू नाम संवत्सर, दक्षिणायन, शरद ऋतू, भाद्रपद मास, शुक्ल पक्ष, तृतीया तिथी म्हणजेच हरतालिका व्रत। आता हे हरतालिका व्रत कोणी करायचे हे मागील 3 व्हिडिओमध्ये आपण सांगितले, कोणी करायचे किंवा नाही करायचे। तर आणखी एक गट माझ्या माता भगिनींचा राहतो, तो म्हणजे विधवा स्त्रियांनी हरतालिका व्रत करावे का। अर्थात मी हो म्हणेल, करायला हवे असे माझे स्पष्ट मत आहे। पण त्याआधी आपल्या जन्मपत्रिकेत विवाह पुनर्विवाह योग आहे का ते तपासून घ्यावे। कारण याच जन्मी आपल्याला शिवा समान गुणांचा पती हवा आहे ना। तुम्ही म्हणा पुढच्या जन्मी कोणी बघितलं, तर या जन्मी हवा असेल तर आपल्याला हे पत्रिकेनुसार प्रारब्ध जाणून घ्यावे लागेल, आपले पुनर्विवाह आहे किंवा नाही। असेल तर या जन्मी, अन्यथा पुढील जन्मी मग नसेल तर पुढील जन्मी तरी आपल्याला असा पती मिळावा महादेवाच्या गुणांचा। यासाठी हे व्रत अवश्य करावे। आणि पत्रिका न पाहताच तुम्ही जर विवाह नसेल आणि होण्याच्या भानगडीत पडत असाल तर तेही चुकीचे आहे। मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचे की पुढे काय आहे, आपल्या पुढे काय नशिबाने वाढून ठेवलेले आहे हे जाणून घ्यायचे आणि त्यानुसार प्रयत्न करायचे। मार्गदर्शन, फार मोठे मार्गदर्शन असते। होता तो पती शिवगुणांचा असेल तर उत्तमच आहे, कारण तो आधी गेला आणि आपण मागे राहिलो, हरकत नाही। हे श्वासाच्या संख्येनुसार प्रत्येकाचे ठरलेले असते, कोण कधी जाणार वगैरे। याच्यात शुभाशुभचा काही परिणाम नसतो। अन्यथा आता तरी व पुढील जन्मी तरी शिवगुणा समान पती मिळावा म्हणून या हरतालिका व्रताचे आचरण आपण नियमात राहून अवश्य करावे। कोणालाही विचारण्याची गरज नाही मित्रांनो, माझ्या माता भगिनी। धन्यवाद। मी थोडक्यात माझा विचार या व्हिडिओमधून मांडला आहे। धन्यवाद मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी। हरतालिका व्रतासंबंधीचा हा 4था व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा। तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो। पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। हरिओम शिवशंभो।